मी संदीप डावरे, देवडे ग्रुपतर्फे आपलं सर्वांचं सर स्वागत। आज देवडे ट्रेकर्स आलेले आहेत डागबैरीचा ट्रेक करण्यासाठी। तुम्ही माझ्या मागे बघत असाल डागबैरीचा डोंगर अतिशय अवाढव्य असा आणि थोडासा डेंजरस रिस्की असा हा ट्रेक आहे। आम्ही 16 जणांची टीम आहे आमच्याबरोबर। जस्ट एक 10 मिनिटापूर्वी आम्ही सांडशी गावातून हा ट्रेक चालू केला आहे। 2 मार्ग आहेत या ट्रेकला येण्यासाठी। एक जो येतो तो कामशेत मार्गे जांभलीवरून येतो आणि दुसरा आहे तो कर्जत सांडशी मार्गे येतो। तर आम्ही दुसरा मार्ग निवडला आहे। याचं कारण की आमच्याबरोबर काही लेडीज आहेत आणि जो कामशेत मार्ग जो येतो तो थोडासा रिस्की असल्यामुळे आम्ही हा सांडशी मार्गे येण्याचा मार्ग निवडलेला आहे। तर आम्ही आता ट्रेक चालू केलेला आहे। 10 मिनिटं आलेली आहेत। गावातून चालू केल्यानंतर थोड्याच वेळाने आपल्याला हे घनदाट असं जंगल लागतं। भरपूर मोठी झाडे असल्यामुळे आणि जंगल असल्यामुळे सावलीही भरपूर आहे, त्यामुळे उन्हाचा त्रास जो आहे तो कमी होतोय। पण हे जंगल किती वेळ असेल ह्याची काही अजून तरी माहिती नाहीये। सांडशी गावातून जेव्हा आपण ट्रेक चालू करतो तेव्हा हा पूर्ण ट्रेक जो आहे तो जंगलातून त्याची वाट आहे, त्यामुळे चुकण्याची खूप शक्यता आहे या वाटेवर। काही ठिकाणी वाटा ह्या दुभागल्या गेलेल्या आहेत, एक डावीकडे एक उजवीकडे आहे। तर अशा ठिकाणी जे पूर्वीचे ट्रेकर येऊन गेले आहेत त्यांनी आपल्यासाठी खूप चांगली सोय करून ठेवली आहे। तुम्ही जर बघत असाल तर इथे रिबन लावलेली, तुम्ही थोडं ट्रेक करताना लक्ष द्या की अशा रिबन्स कुठे लावलेले आहेत का, किंवा जर तुम्ही ते बघाल ॲरो दाखवलेला आहे, हा ॲरो। तर तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टी ट्रेकमध्ये ज्या आहेत त्या लक्ष द्या। तुम्ही जर फर्स्ट टाइम ट्रेक करत असाल तर अशा गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही वाट चुकणार नाही। आणि येतानाही तुम्ही ह्याच गोष्टीकडे लक्ष द्या की कुठल्या मार्गे तुम्ही आलाय आणि या रिबन आणि तो ॲरो अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर तुमचा ट्रेक हा सक्सेसफुल होतो आणि तुम्ही कुठेही चुकत नाही। क्लाइम्बिंग मध्येच असते। जर चढाई नसेल तर तो ट्रेक पूर्ण होऊ शकत नाही। तर ट्रेक पाहिजेच आणि सह्याद्रीमध्ये तर आहेच। सह्याद्री तुम्हाला कधी नाराज करत नाही, फक्त सह्याद्रीवर प्रेम करा, तुम्हाला काहीच नाराज करणार नाही। आणि अशीच चढाई आता एक्झॅक्टली चालू झालेली आहे। एक अर्धा तासाचा प्लेन सरफेस सोडल्यानंतर खाली मी ज्या मागाशी 2 वाटा दाखवल्या तिथून आपण डावीकडे येतो आणि डावीकडे आल्यानंतर बघ पूर्ण चढाई चालू होते आणि थोडीशी दमछाक करणारे आहे आणि पहिली चढाई असते। तो पहिला पॅच थोडासा अवघड आहे, जो वरपर्यंत जातो, तुम्ही बघत असाल माझ्या मागे। तर हा पॅच थोडा अवघड आहे। ट्रेक करताना हे पाहिजेच आणि हे नसेल तर मग ट्रेक करण्याची काय मजा आहे।
चढ अर्धा ते पाऊण तासाचा चढ आम्ही चढून आलेलो आहे. आमचे बऱ्यापैकी मेंबर्स दमलेले आहेत. इकडे काही बसलेले आहेत, काही इकडे बसलेले आहेत, परत इकडे कॅमेरा नाही आणि अजून काही मागे बसले. हा जो पहिला पॅच आहे तो थोडासा थकवणार आहे, तो मी मागाशी तुम्हाला सांगितलंच. पण जाणून घेऊया जे देवडीचे मेंबर्स आपल्याबरोबर आलेत त्यांच्याकडून हा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर त्यांचा अनुभव कसा आहे. रोहित, एक नंबर व्ह्यू आहे आणि चढण्यामध्ये तर खूप वाट लागतेच, पण जर इच्छाशक्ती असेल तर आपण कुठेही पोहोचू शकतो, हा माझा अनुभव आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नितीन, हाय. इन्क्लाइन खूप छान होतं, मजा आली आणि असे अजून टप्पे आम्ही पार करत करत पुढे जाणार आहोत. आणि शेवटचा जो असणार तो रोपणीच असणार. शेवटचा टप्पा जो आहे तो पूर्ण कातळकडा आहे, ती चढून जायची. सगळ्यांनाच माहिती, सगळ्यांनी तुम्ही व्हिडिओवर पाहिलाच असेल. इकडे काही अजून लेडीज गँग आहे आमची. हॅलो. खरंच चढताना अनुभव पण बेस्ट आहे. त्रास होतोच, पण जोपर्यंत आपण स्वतः तो अनुभवत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा आनंदही लुटता येत नाही. पण ज्यावेळेस आपण शेवटच्या मोमेंट तिथं पोहोचतो आणि अचीव्ह करतो, तो खरंच ऑसम फिलिंग असते की नाही, वी डन इट. इकडे अजून दमलेल्या अवस्थेत अजून एक मॅडम आहेत. हा, स्टार्टिंगला असं वाटलं की करू, पण आता इथपर्यंत आल्यावरती असं वाटतं की थोडा आराम करू. चालेल जाणार आहे पण कम्प्लीट करणार आहे. अजून इकडे दोन भानू पण आहेत. भानू, मी कालच ट्रेक केला. एक नंबर. त्याचा एक रात्री ट्रेक झालेला आहे. रात में ऑलरेडी ट्रेक हो चुका है, सेम रिपीट कर रहा. मस्त, अभी तो स्टार्टिंग है. वहिनी, तुमचा काय आतापर्यंत दमलेत तुम्ही? भरपूर दमले. मला पण असं वाटत होतं करू, पण आता वाटतंय करणार. देवडीची टीम आहे म्हणल्यावर करणार. अजून इकडे मॅडम आहेत दोन मॅडमचं बघू आपण काय त्यांचं काय म्हणणं. हाय, छान वाटलं. पहिल्यांदा चढताना तर 100% एनर्जी होती, पण आता थोडी थोडी डाऊन झाली, तर थोडं रेस्ट नंतर परत वरती चढू. आणि लास्टला तुम्हाला आमचं प्रतिक्रिया सांगू. ही माझी पहिल्यांदा देववेडेसोबत पहिला ट्रॅक आहे अँड सो फार इट हॅज बीन गुड, व्हेरी गुड एक्सपिरियन्स. आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर वातावरण खूप सुंदर आहे, फोटोग्राफीसाठी पण मस्त आहे लोकेशन. तर तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करा इकडं. मी रेग्युलर मेंबर आहे, मला काही त्रास होत नाहीये आणि चांगला व्ह्यू बघायचा असेल तर खूप उंचावर जाऊन बघावं लागतं, त्यासाठी इच्छाशक्ती माझ्यात आणि सोबत ही चिक्की दिलेली. मस्त आहे, अजून तरी मस्त उल्हास आहे, चढायला अजून वरती जाऊ शकतो. बोला हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. रिबन लावली होती आणि एरो होता. तसंच एरो एक इथे सुद्धा आहे बघा, हा एक एरो आहे. असेच बरेच एरो पुढे आहेत जे नवीन ट्रेकर्स चुकून आहेत म्हणून लावले गेले. पुन्हा एकदा सांगतो की अशा एरोकडे लक्ष द्या की जे तुम्हाला खूप लाभदायक ठरतील. ट्रेक चालू केलेला आहे आणि पूर्णतः दम लागलेला आहे, पाण्याची कमतरता जाणवते. आता आम्ही अशा ठिकाणी उभा आहे की जिथून मला 2 महिन्यापूर्वी केलेला भीमाशंकरचा ट्रेक आठवला. तोही असाच होता, मागचा व्ह्यू असाच होता. तिथे सुद्धा एक डोंगर आहे, त्यावेळेस सुद्धा तिथे एक पदरगड होता आणि पूर्णतः असाच व्ह्यू होता. कातळकडा होती आणि मागे जर तुम्ही बघा इकडे कातळकडा आहे आणि डावीकडे जर बघितलं तर डोंगर आहे. सेम भीमाशंकर सारखा व्ह्यू इथे पाहायला मिळतो आम्हाला, तर त्याच्याही आठवणी ताज्या होत्या. इथं तुम्हाला दिसते
अजून एक रिबन लावलेली आहे. या रिबनच्या बाजूने तुम्हाला जात होता. चढूनंतर आम्ही मागून चढून आलो आहे या बाजूने आणि ते 2 वाटा फुटत आहेत. एक जाते डावीकडे आणि एक इथे उजवीकडे. ही उजवीकडे जी आहे त्या ठिकाणी ही रिबन लावलेली. तर आता आम्ही सरळ उजव्या बाजून चाललो आहे. मजा तर घेतातच. त्यांना सह्याद्री म्हणजे काय वाटतो माहिती नाही. अशा बॉटल्स रस्त्यामध्ये फेकतात. आपण लोकांना सांगत असतो की सह्याद्रीमध्ये फिरताना किंवा कुठेही फिरताना निसर्गामध्ये त्या बाटल्या फेकू नका रस्त्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्या निसर्गाचा ऱ्हास होतो. त्या बाटल्या तुम्ही आपल्या बॅगेत भरा आणि मग घरी जाऊन घरी गेल्यानंतर त्या दुसरीकडे जिथे डस्टबिन असेल त्या डस्टबिनमध्ये टाकून द्या. पण अशा प्लास्टिकच्या बाटल्या किंवा प्लास्टिकचं कुठलंही मटेरियल जे आहे ते सह्याद्रीमध्ये फिरताना किंवा निसर्गामध्ये फिरताना टाकू नका कृपया. विनंती आहे मी देवडेतर्फे तुम्हाला करतो. चढाई जेव्हा करून येतो तेव्हा प्लेन सरफेस आपल्याला चालू होतो आणि त्याच्यानंतर हे घनदाट जंगल चालू होतं. या जंगलामध्ये चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्हाला गावामध्ये सांडशी गावामध्ये गाईड जर भेटला तर गाईड घ्या. अन्यथा ज्या रिबन्स लावलेल्या आहेत ॲरो दाखवले आहेत त्या ॲरोच्या मार्गे घ्या. पण पुढे या जंगलामध्ये ॲरो लावलेच असतील असं नाही. तर कृपया येताना एखादा जाणकार व्यक्ती किंवा गावामधून गाईड घ्या. ही माझ्या सर्व ट्रेकर्सला आव्हान आहे की गाईड घेऊनच या. कारण खूप घनदाट जंगल तुम्ही बघत असाल आजूबाजूला. हे मागं माझं जंगल आहे. इकडून सुद्धा हे जंगल आहे आणि काही ठिकाणी 2-2 वाटा फुटलेल्या आहेत. आणि आपल्याला आता जायचं आहे हे मागे. तुम्ही बघत असाल इथे मागे जायचं आहे. इकडे एक वाट जाते, इकडे एक जाते वाट. इकडून आम्ही आलेलो आहोत. चालतोय आणि या रस्त्याने आम्ही या टप्प्यावरून बसतोय. या ठिकाणी तुम्ही माझ्या मागे बघत असाल भैरी देवीचं एक खेळा आहे. त्याच्यापुढे बऱ्याच त्रिशूळ आहेत आणि आपल्या मागे नजरेच्या टप्प्यातच डागभैरीची लेणी तुम्ही बघत असाल इकडे आहे. इथे एक स्तंभ आहे. ही खूप चांगली जागा इथे आहे. इथे गावकरी पूजा करतात, हार वगैरे दाखवतात. असं हे चांगलं इथं ठिकाण आहे. तुम्ही इथं विश्रांती घेऊ शकता. आणि इथून पुढे नजरेच्या टप्प्यातच आपल्याला आहे पुढचं आहे. तुम्ही मागं बघत असाल नजरेच्या टप्प्यात आहे हे लेणी आपल्याला. इथून फक्त ह्या जंगलातून जायचं आहे साधारण 10 मिनटं आणि मग तिथून आपल्याला ती काथलकडा चढायची आहे. ज्यासाठी हा ट्रेक प्रसिद्ध आहे. हे क्लाइम्बिंग आहे, पूर्ण रॉक क्लाइम्बिंग आहे. ते आपण आता करणार आहोत. तीन तास झाले ट्रेक चालू करून आणि आम्ही आत्ता फायनल डेस्टिनेशनच्या थोडं खाली आहोत. तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर चढाई चालू होते आणि मागे तुम्हाला लेणी दिसते. तिथे आपल्याला जायचं. आता हा थोडासा पॅच फक्त रॉक क्लाइम्बिंगचा आहे. मी सगळ्यांना आवाहन करतो की हा रॉक चढताना कुठल्याही प्रकारचं शूटिंग चढताना करू नका, कारण ते थोडंसं रिस्की आहे. आम्ही पण ते करणार नाही आहे आणि केलंच तर खूपच सावधानतेने करणार आहोत. पण मोस्टली आम्ही ते टाळणार आहे. जय शिवराय मित्रांनो. सुमारे 4 तासचा प्रवास करून 4
तसंच जंगल ट्रेक करून आम्ही फायनली भैरी देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो. फायनल डेस्टिनेशन इज दिस वन. त्यासाठी आम्हाला बरेच कष्ट करावे लागले. तुम्ही जर माझ्या खालीवर असाल तर हा पूर्ण जातो. दोऱ्या लावलेल्या आहेत. शूटिंग करणं आम्ही टाळलं मुद्दाम, कारण ते रिस्की आहे. परत आता तुम्हालाही सांगतो की चढाई करत असताना, या इथे चढाई करत असताना मोबाईल किंवा काहीच हातात घेऊ नका. फक्त कॉन्सन्ट्रेशन करा की तुम्हाला वर चढायचं आहे. तेच आम्ही केलं आता. इथं आम्ही विश्रांती घेतलेली आहे चढून आल्यानंतर. आता उतरायला चालू करतोय. उतरताना जेवढं चढताना रिस्क आहे त्याच्यापेक्षा जास्त रिस्क ही उतरताना असते, तेव्हा काळजीपूर्वक उतरा. आम्ही उतरतोय आता. एक एक मेंबर आमचा इथे उतरायला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा आवाहन करतो की कोणीही मोबाईल हातामध्ये घेऊ नये. सगळे मोबाईल बॅगेत ठेवा. शूट वगैरे करू नका उतरताना किंवा चढताना. तर खूप धोका आहे. तुम्ही बघू शकता आमचे मेंबर आता खाली उतरत आहेत एक एक हळूहळू. उतरायला सुरुवात केली आहे. साधारण एक अर्धा तास झाला आहे मी उतरायला चालू केली आहे. उशीर आला थोडासा उतरायला. चढायलाच उशीर आला होता, पण त्यामुळे उतरायला थोडासा उशीर आला. आत्ता 5:15 वाजले आहेत. आम्हाला सांडशी गावामध्ये पोचायला साधारण एक 1.5 तास तरी लागेल. इथून 6:30पर्यंत टार्गेट आहे आमचं पोचायचं. बघूया आता किती वेळ लागतो आहे. आमची बरीचशी टीम अजून मागे आहे, ही हळूहळू पुढे येते.